आपल्या देशाचं संरक्षण म्हटलं की डोळ्यासमोर येतात आपले सैनिक. पण त्यांच्या पाठीशी एक प्रचंड मोठी ताकद उभी असते, जी तंत्रज्ञानाच्या जोरावर त्यांना अजेय बनवते. आज आपण त्याच ताकदीबद्दल बोलणार आहोत, DRDO बद्दल, म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटना. तर मग हे DRDO आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही भारत सरकारची एक अशी एजन्सी आहे जिचं एकच काम आहे, आपल्या लष्कर, नौदल आणि वायुसेनेसाठी एकदम अत्याधुनिक म्हणजे कटिंग एज टेक्नॉलॉजी आणि शस्त्र बनवणं. खरं तर आपल्या देशाच्या सुरक्षेचा हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण काय काय पाहणार आहोत, तर DRDO नक्की काय आहे, प्रयोगशाळेतली एखादी आयडिया थेट रणांगणापर्यंत कशी पोहोचते, DRDOने बनवलेली काही जबरदस्त शस्त्र कोणती आहेत, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या संस्थेमध्ये करिअर करण्याची संधी कशी मिळू शकते, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून, भारताचं संरक्षण शक्ती केंद्र. DRDO बद्दल काही मूलभूत गोष्टी पटकन जाणून घेऊया. याची स्थापना झाली होती 1958 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्लीत. आणि ही संस्था थेट आपल्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. आणि हो, हे काही एका ठिकाणी बसून काम नाहीये. संपूर्ण भारतभर 50 पेक्षा जास्त लॅब्सचं एक मोठं जाळं आहे DRDOचं. आणि इथे काम कोणत्या क्षेत्रांमध्ये चालतं हे ऐकून तर थक्क व्हायला होईल. फक्त मिसाईल किंवा विमानच नाही, तर रडार, इलेक्ट्रॉनिक्स, अगदी आजच्या काळातलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI, रोबॉटिक्स, सायबर सिक्युरिटी आणि नॅनो टेक्नॉलॉजी सारख्या फ्युचरिस्टिक क्षेत्रांमध्ये DRDO संशोधन करते. आता एक प्रश्न मनात येतो की प्रयोगशाळेत सुचलेली एखादी आयडिया, एखादी कल्पना थेट युद्धाच्या मैदानात सैनिकाच्या हातात एक शस्त्र म्हणून कशी पोचते? चला, हा प्रवास समजून घेऊया. ही संपूर्ण प्रक्रिया आहे ना, ती 4 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाते. सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे रिसर्च. इथे नवीन तंत्रज्ञान, समजा हायपरसॉनिक सिस्टीम, विकसित केलं जातं. मग येतो डेव्हलपमेंटचा टप्पा, जिथे लॅबमध्ये त्याचे सुरुवातीचे प्रोटोटाईप बनवून तपासले जातात. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे टेस्टिंग. इथे प्रत्यक्ष मैदानावर अत्यंत कठोर परिस्थितीत चाचण्या होतात. आणि जेव्हा सगळं यशस्वी होतं, तेव्हा चौथा टप्पा येतो, प्रोडक्शन सपोर्ट. म्हणजे हे तंत्रज्ञान HAL आणि BEL सारख्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी दिलं जातं. आता वळूया त्या भागाकडे ज्याची आपण सगळेच वाट पाहत असतो. DRDOने बनवलेली काही अजरामर शस्त्र, ज्यांनी भारताची मान जगात उंचावली आहे. सगळ्यात आधी अग्नी आणि पृथ्वी मिसाईल सिस्टम्स. हे नावं तर प्रत्येकाला माहीत आहेत. भारताच्या संरक्षण क्षमतेचा हाच तर पाया आहे. त्यानंतर येतं ब्रह्मोस, जगातलं सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूज मिसाईल. भारत आणि रशियाने मिळून बनवलेलं हे एक जबरदस्त शस्त्र आहे. आणि मग आहे आपलं स्वतःचं संपूर्णपणे भारतात बनवलेलं लढाऊ विमान तेजस. हे विमान म्हणजे आपल्या एरोस्पेस इंजिनिअरिंगच्या ताकदीचा एक उत्तम नमुना आहे. आणि जमिनीवरच्या लढाईसाठी तिथे आहे आपला अर्जुन, मेन बॅटल टँक. भारतीय लष्करासाठी बनवलेला हा एक असा शक्तिशाली रणगाडा आहे, जो शत्रूला धूळ चारण्यासाठीच बनलाय. हे सगळं ऐकून नक्कीच प्रेरणा मिळाली असेल. मग आता सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया. जर एखाद्याला देशासाठी काम करायचं असेल, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड असेल, तर DRDOमध्ये करिअर कसं करता येईल? DRDOमध्ये जायचे अनेक मार्ग आहेत. इंजिनिअरिंग नंतर सायंटिस्ट बनायचं असेल तर BA किंवा BTech सोबत गेटचा चांगला स्कोर लागतो. त्यानंतर RSEची मुलाखत होते. संशोधनासाठी ज्युनियर रिसर्च फेलो म्हणजेच JRF म्हणूनही जाता येतं. त्यासाठी गेट किंवा नेटचा स्कोर लागतो. एवढंच नाही तर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची, तर डिप्लोमा किंवा पदवीधरांना अप्रेंटिसशिपची संधीसुद्धा मिळते. आणि ITI किंवा 12वी नंतर टेक्निशियन म्हणूनही भरती होता येतं. ठीक आहे, संधी तर आहेत, पण त्या मिळवायच्या कशा? यशस्वी होण्यासाठी नक्की काय करायला हवं? चला, याचा एक आराखडा पाहूया. DRDOमध्ये जाण्यासाठी काही गोष्टी तर पक्क्याच पाहिजेत. सगळ्यात पहिलं आपले मुख्य विषय म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, फिजिक्स, मॅथ्स यात एकदम पक्कं असायला हवं. दुसरं म्हणजे प्रोग्रामिंगची माहिती. C, पायथॉन किंवा AIच्या बेसिक्सची ओळख असणं खूप फायद्याचं ठरतं. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची क्षमता. चिकित्सकपणे विचार करता आला पाहिजे. आता जे इंजिनिअरिंग करत आहेत त्यांच्यासाठी एक सोपी स्ट्रॅटेजी आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या वर्षात आपले जे कोर सब्जेक्ट्स आहेत त्यांचा पाया एकदम मजबूत करा. तिसऱ्या वर्षापासून गेट परीक्षेची तयारी गांभीर्याने सुरू करा. आणि शेवटच्या वर्षात चांगल्या ठिकाणी इंटर्नशिप मिळवण्यावर आणि एखादा दमदार प्रोजेक्ट पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. ही एक परफेक्ट योजना आहे. एक गोष्ट मात्र डोक्यात अगदी फिट बसवून घ्या. सायंटिस्ट म्हणून DRDOमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी गेट परीक्षा हा सर्वात महत्त्वाचा दरवाजा आहे. याला बिलकुल हलक्यात घेता येणार नाही. आणि DRDOमध्ये करिअर म्हणजे फक्त एक नोकरी नाहीये. ज्याप्रमाणे आपण इस्रो किंवा बार्ककडे आदराने पाहतो, त्याच तोलामोलाची, त्याच प्रतिष्ठेची ही संस्था आहे. इथे काम करणं हे एक सन्मानाची गोष्ट आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन सर्वात मोठी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे राष्ट्राची सेवा करण्याची संधी. आपल्या बुद्धीचा, आपल्या ज्ञानाचा वापर थेट देशाच्या संरक्षणासाठी करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. आपला देश स्वतःच्या भविष्याची निर्मिती करतोय, नवनवीन तंत्रज्ञान विकसित करतोय. आता खरा प्रश्न हा आहे की या महान कामाला हातभार लावण्यासाठी, ते घडवण्यासाठी नवीन पिढी पुढे येणार का?